की हात असे जोडा आणि ओपन करा. अर्धचंद्र असेल तर तुमचं लव्ह मॅरेज आहे. हे खरंय की नाही पहिले सांगा. तर 2 विवाह रेषा म्हणजे 2 लग्न नाही होत. हा खूप मोठा गैरसमज आहे. सो हाताच्या रेषांवरनं एखाद्या व्यक्तीचे वास्तूचे काय योग आहेत, ते कधी वास्तू होणार आहे, काय होणार आहे, हे सुद्धा दिसू शकतात. हाताच्या रेषा ह्या आत्ताही तशाच आहेत आणि 20-30 वर्षांपूर्वी पण सेमच होत्या. 20-30 वर्षापूर्वी एवढे घटस्फोट होत नव्हते. आत्ता का होत आहेत? एखादा व्यक्ती जन्म पुरुष म्हणून घेतो पण त्याला आत्म स्त्री वाटतं, नाही तर एखादी मुलगी जन्मस्त्री म्हणून घेते पण तिला पुरुष म्हणून जगण्याची हे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हाताच्या रेषा कशा सांगतात? जन्मापासून जे तीळ असतात ते त्रास देत नाही, पण अचानक येणारे तीळ हे त्रास देतात. सतत एक रड आपण ऐकतो, ह्याच्या ना हातात पैसाच टिकत नाही, नाहीतर ना ह्याच्या हाताला यशच नाही. तर हे जे म्हणतात तर ते काय आहे? ते कोणत्या हाताच्या रेषा खराब असल्या की हातात पैसा राहतो? म्हणजे मी तर 12 वर्षाचं मूल झाल्याशिवाय त्याचा हात पण बघत नाही. हस्तमुद्र हे जे शास्त्र आहे हे एखाद्या व्यक्तीने कधी कधी आणि कसं कसं वापरलं पाहिजे? आणि माझं परत तेच म्हणणं आहे की छोटे छोटे उपाय करा आणि तुमचं आयुष्य खूप जास्त बदलेल. आणि दुसरी गोष्ट, जे बिझनेससाठी माझ्याकडे येतात त्यांच्या हातात जर एक्झिक्युशन नसेल, मी सांगतो पार्टनर घ्या ज्याचं एक्झिक्युशन चांगलं आहे. तुमच्यानी होणार नाही. बर. नमस्कार, भविष्यशालाच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्रद्योत पेंढारकर सर मागच्या भागापासून आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत, जे सामुद्रिक हस्तरेषा आणि वास्तुतज्ञ आहेत. आणि तुम्ही जर मागचा भाग मिस केला असेल ना तर प्लीज मी त्याची इथं लिंक देतो, बघा. अतिशय छान साध्या सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला मला पटणाऱ्या भाषेमध्ये आणि परत लॉजिकल एक्सप्लेनेशनसह आपण आपला हात कसा बघावा, आपल्या हाताचा आपण वापर कसा करून घ्यावा हे ते आपल्याला सांगतात. सो चला, गप्पांचा हा प्रवास आता पुढे नेऊयात. मी कुठं ऐकलंय, काय ऐकलंय, कधी ऐकलंय मला माहित नाही, पण मला हे सांगण्यात आलंय की हात असे जोडा आणि ओपन करा. अर्धचंद्र असेल तर तुमचं लव्ह मॅरेज आहे. हे खरंय की नाही पहिले सांगा मला. पूर्णपणे खोटं आहे. खोटं आहे. पूर्णपणे. या सगळ्या मिथ आहेत. मिथ. बेसिकली तुम्ही खूप छान एक शब्द वापरला, रोमॅन्टिक लाईफ आणि वैवाहिक लाईफ. या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. बरोबर बरोबर. लोक काय करतात, विवाहरेषा म्हणजे विवाह असं नाही आहे. विवाहरेषा म्हणजे आयुष्यातला रोमांस आहे. विवाहरेषा या ज्या आहेत त्या 2 विवाहरेषा म्हणजे 2 लग्न नाही होत. हा खूप मोठा गैरसमज आहे. मला 2 विवाहरेषा आहेत, माझे 2 लग्न होणार. सो विवाहरेषा हे तुमचं नातेसंबंध दाखवतं. विवाहरेषा हे तुमचे प्रेम संबंध दाखवतो. माणसाला आणि आयुष्यात एकापेक्षा जास्त वेळा प्रेम होतच होतं, कोणीही माणूस असो. त्यामुळे प्रेम संबंधाच्या ते रेषा आहेत. प्रेम संबंध तुमचे टिकणार आहेत का, नाती टिकणार आहेत का, लग्न कधी होणार आहे, लग्न टिकणार आहे का, लग्नामध्ये वादविवाद आहेत का, तुम्हाला ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे का, ॲडजस्टमेंट कधी करायचं आहे, किती ते किती वर्षापर्यंत ते ॲडजस्टमेंट करायचं, त्याच्यानंतर चांगलं आहे, त्याच्यानंतर चांगलं आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी आपण हातावरनं अगदी वर्षावाईज सांगू शकतो. ह्या वर्षात हे होणार आहे, त्या वर्षात हे होणार आहे, एवढा वर्षाचा काळ तुम्हाला जपायचं आहे, त्याच्यानंतर तुमचं खूप चांगलं आहे. आता ह्याचा फायदा कधी होतो, माझ्याकडे एक लेडी आल्या होत्या, माझा घटस्फोट होईल का. घटस्फोट या विषयात खरं तर म्हणजे माझा त्या याच्यावर विश्वास नाही आहे. कारण घटस्फोट ही भारतीय संस्कृतीच नाही आहे. भारतीय संस्कृतीत लग्नासाठी 5-5 दिवसांचे विधी आहेत, पण घटस्फोट हा साधा म्हणजे नामोल्लेख पण नाही आहे. त्यामुळे हातावरनं घटस्फोट होईल का, मी म्हणतो वादविवादाचे हे आहेत, पण तुम्ही जर ॲडजस्टमेंट करून घेतली तर म्हणजे त्याला विवाह विच्छेदन म्हणतात. विवाह विच्छेदन होणार नाही. आता हाताच्या रेषा ह्या आत्ताही तशाच आहेत आणि 20-30 वर्षांपूर्वी पण सेमच होत्या. 20-30 वर्षापूर्वी एवढे घटस्फोट होत नव्हते. आत्ता का होत आहेत, तर आत्ता लोकांना ॲडजस्टमेंट करायची सवय नाही राहिली. सो मी हातावरनं काय बघतो, ॲडजस्टमेंट करण्याची तयारी आहे का, त्याच्यावरनं तुम्ही त्याला घटस्फोट नाव द्या, तो होऊ शकतो. पण हातावरनं आपल्याला वादविवाद आहेत का आणि तो व्यक्ती किती ॲडजस्ट करू शकतो हे खूप क्लिअर कट. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, त्यांनी मला विचारलं, सर माझा असं वाद चाललेत, घटस्फोट होईल का. मी त्यांना सुद्धा हेच सांगितले, घटस्फोट ही आपली संस्कृती नाही आहे, पण मला तुमच्या हातावरती ठराविक वेळेपुरती पुढचे 3 ते 4 वर्ष त्रास दिसतात, त्याच्यानंतर तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे. त्या व्यक्तीने 3 ते 4 वर्ष ॲडजस्ट केलं, आज त्यांचा सुखी संसार आहे, एक मुलगी आहे, आयुष्य छान जगतात. तेव्हा जर त्यांना ते गायडन्स मिळालं नसतं तर सेपरेट झाले असते. बरोबर. ते जे काय मूल आहे त्याचं काय. त्यामुळे माझं म्हणणं असतं की ॲडजस्ट करा, सगळं शक्य आहे.
मला एक ह्या नोटवरती तुम्हाला विचारायचं वाटतं की डू यू थिंक, जसं आपल्या इथे आजकाल लग्न जुळवायचं म्हणलं की बेसिक एक पत्रिका बघितली जाते, सो डू यू थिंक वी शुड स्टार्ट अ न्यू प्रॅक्टिस की जिथे आपल्याला हात जुळवून बघतात की एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीचा हात कॉम्प्लिमेंट आहे की नाही, हे आपण तसं करू शकतो? सर आता तुम्ही विवाह जुळवतानाचा विषय काढला म्हणून मी विचारतो. हं. विवाह जुळवताना पहिले काय बघितलं जातं माहिती आहे का? किती गुण जुळलेत. हं. आता समजा 20 गुण जुळलेत, हं. त्याचा अर्थ काय? की तेवढं त्यांची कम्पॅटिबिलिटी आहे, म्हणजे काय? म्हणजे ते स्वभाव त्यांचे एकमेकाला अनुरूप आहेत की तेवढ्या, म्हणजे वेगवेगळे ह्याच्यावरती ते एकमेकाला. आता हा प्रॉब्लेम होतो सर. हां. विवाह गुण जुळणं हां, म्हणजे काय हे 100 पैकी 99 लोकांना माहित नसतं. एक्झॅक्टली. आणि तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवून लग्न करता. बरोबर. खरंय, खरंय. हे केवढं म्हणजे जोक आहे हा. खरंच जोक आहे, खरंय. म्हणजे ज्या गोष्टीचा अर्थ माहित नाही तुम्हाला त्या गोष्टीवरती विश्वास ठेवता आणि तुम्ही लग्न करता. बरोबर. माझं म्हणणं काय आहे की गुणमिलन करावं का हो, पण ते फलादेशी असावं. म्हणजे काय, मी हात जेव्हा माझ्याकडे येतात की लग्न करू का, आता परवाच एक व्यक्ती आली होती आणि तिने एक हाताचा फोटो आणला होता की मला ह्याच्याशी लग्न करायचंय. हं. मी लग्न जुळवताना काय काय बघतो, त्या दोन्ही व्यक्तींचा स्वभाव, हं. त्या दोन्ही व्यक्तींचं आरोग्य, त्या दोन्ही व्यक्तींचं आर्थिक, त्या दोन्ही व्यक्तींचं संतती प्राप्ती. हं. कारण वाद होण्याचे हे 4च महत्त्वाचे मुद्दे आहेत. बरोबर, बरोबर. सो ते मी 4 लिहितो. हं. त्याचं ह्यांचं हे चांगलं, ह्यांचं हे वाईट आहे, ह्यांचं हे वाईट आहे, ह्यांचं हे चांगलं आहे, हं. असं चार्ट करून देतो. हं. आणि पुढे असतं ॲडजस्टमेंट. हं. त्याच्यात तुम्हाला ॲडजस्टमेंट कुठे कुठे कोणी करायचे हं. हे त्यांना सांगितलं जातं. ही जर ॲडजस्टमेंट करायला तयार असाल तरच लग्न करा, नाहीतर करू नका. राईट. सर बेसिकली काय ना, तुम्हाला जर आधी माहीत असेल की ही व्यक्ती फटकळच आहे बरोबर. पण तेवढीच मनाने स्वच्छ आहे, हं. म्हणजे जे मनात आहे ते बोलून टाकते, हं. मनात ठेवत नाही. जेव्हा तुम्ही हे माहीत नसतं तुम्हाला तेव्हा त्याच्या फटकळ बोलण्याचा त्रास होतो. बरोबर. पण जेव्हा कळतं की याचा स्वभावच असा आहे, हं. तेव्हा ती मग ते व्यक्ती काय म्हणते, नाही रे ती फक्त बोलून जाते पण त्यांच्या मनात काही नसतं. मनात काही नसतं. सो हे काय झालं, हा ॲडजस्टमेंट झाली. हां. इथे आपल्याला ते रिलेशन वाचवता येतं. हं. 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 सो माझं म्हणणं असतं की लग्नाच्या आधी हे विषय बघितले ना आपण, विवाहात वादच होणार नाहीत. हं. वाद होतील पण ते विकोपाला जाणार नाहीत. आय थिंक वी शुड स्टार्ट दिस प्रॅक्टिस की कुठेतरी ना, काय आहे, जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणलात की एका सेम जन्मतारखेवरती, जन्मवेळेवरती हजारो लोक जन्माला आली. कधी कधी गावं पण सेम असतील, एका गावामध्ये हां. सेम वेळेला सुद्धा लोक जन्म घेतील, पण मग त्यांचे स्वभाव त्याचे सेम आहेत का? नाही, त्यांच्यावरती त्यांच्या जेनेटिक्सचा परिणाम आहे आणि तो जेनेटिक्सचा परिणाम तुमच्या हातावरती दिसतो. Yes. सो कुठेतरी म्हणून या हाताच्या रेषांचं सुद्धा गुणमिलन करायला पाहिजे, हे खूप महत्वाचं वाटतंय. मला याच विषयावरती आता पुढे जायचंय, पुढच्या टप्प्यावरती जायचंय आणि तुम्हाला विचारायचंय की सिन्स तुमचा वास्तूचा पण अभ्यास आहे, सो हाताच्या रेषांवरनं एखाद्या व्यक्तीचे वास्तूचे काय योग आहेत, ते कधी वास्तू होणार आहे, काय होणार आहे, हे सुद्धा दिसू शकतं का? क्लिअर कळतं सर. म्हणजे या वर्षी वास्तू होणार आहे. आता हं. याचं एक साधं उदाहरण द्यायचं तर मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक व्यक्ती आलं होतं. त्याचं वय साधारण होतं 27 आणि तो म्हणतो सर मला आत्ता घर घ्यायचं आहे. म्हटलं तुम्हाला आत्ता घर घ्यायचं असेल तर कंपल्सरी अंडर कन्स्ट्रक्शन घ्यायचं, कारण तुमच्या आता 29व्या वर्षी वास्तूचा योग आहे. तुम्ही आत्ता वास्तू घेतली तर तुम्हाला रेडी पोझिशन घेतली तर तुम्हाला त्रासच होणार आहे. तेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घर घ्या, 29व्या वर्षी तुम्हाला ती मिळेल असं घ्या, तुम्ही छान आयुष्य जगा. सो कधी मिळणार आहे, त्या वास्तूनंतर काही मानसिक त्रास आहेत का, त्या वास्तूमुळे काही आर्थिक त्रास आहेत का? बऱ्याचदा असं होतं की लोक फसवणूक होते. आता ती रेरा वगैरेमुळे कमी झाली आहे, पण माझ्याकडे असे जे जातक येतात त्यांनी 10-10, 12-12 वर्षांपूर्वी घरं घेतलेली आहेत आणि ती घरं अजून मिळालेलीच नाही आहेत किंवा त्या घरांमध्ये काहीतरी फसवणूकच झालेली आहे. सो हे सगळं हातावरनं कळतं आणि त्याच्यामुळे होणारा मानसिक त्रास तो सुद्धा कळतो. बरं. त्यामुळे ह्या गोष्टी खूप क्लिअर कळतात की घर कधी घ्यावं, घर कसं घ्यावं आणि घराच्या दिशा वगैरे बघाव्या लागतात वास्तूसाठी, तो भाग वेगळा आहे. तो भाग हातावरनं वेगळाच आहे. हे सगळं क्लिअर कळतं. पण मग जसं आता तुम्ही मगापासून काही स्पेसिफिक वर्णनं सांगतात की ही रेषा अशी बघायला, ती रेषा तशी बघायला पाहिजे, तर वास्तूचा योग आहे की नाही हे हाताच्या कोणत्या रेषांवरनं कळतं? ही जी भाग्यरेषा आहे त्याच्यावरती तुमचा इथे त्रिकोण तयार होतो. ज्या वयाला त्रिकोण तयार होईल त्या वयाला तुमची वास्तू होणार. इतकं सोपं आहे ते. इतकं सोपं आहे. येस. पुढे अजून एक मुद्द्याकडे जायचं आहे, जो सध्याच्या काळामध्ये खूप काय म्हणणार ना, खूप निर्वाळीचा मुद्दा झाला, ते म्हणजे आपलं आरोग्य. अनेक सध्या असे आजार होतात की जे आपण कधी विचारही नाही केलेले, त्याचा कधी आपण सोयीनं सुद्धा बघितलेलं नाही. नाहीतर अमुक एक व्यक्ती आपण बघितला की तो सारखा आजारीच पडत असतो, अमुक एका व्यक्ती सारखा धडपडतच असतो.
तर ह्याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या हाताच्या रेषांवरती दिसतो. सर याचा इम्पॅक्ट उलट हातावरच्या रेषावरती खूप जास्त दिसतो. हम्म. आणि महत्त्वाचं कसं आहे ना, ज्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मेडिकल सायन्सनी पण मिळत नाहीत ना, त्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला हातावरती मिळू शकतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वेळेस माझ्याकडे एक क्लायंट आले होते. सगळे रिपोर्ट केले सगळे, पण कुठेच काही त्रास नाही, पण त्यांचे खांदे दुखतात, मान दुखते. हे कशामुळे असेल? हे मानसिक त्रासामुळे होते. म्हणजे त्यांनी सगळे रिपोर्ट केले, फार MRI पर्यंत, पण कुठेही काही निघालं नाही, रिपोर्ट सगळे क्लिअर होते. पण मला हातावरती दिसत होतं त्यांची मस्तक रेषा पूर्ण चंद्रावरती गेली आणि हातावरती खूप जास्त रेषा होत्या. म्हणजे हे सगळे मानसिक त्रासामुळे. कुठलीही व्यक्ती ना एखाद्या सिच्युएशनला 3 पद्धतीने रिप्लाय करतो: फाईट, फ्लाय आणि फ्रीज. फाईट म्हणजे काय? तो भांडतो. कुठलीही अशी सिच्युएशन जेव्हा क्रिएट होते, जेव्हा आपल्याला भांडायचं आहे किंवा काहीतरी रिप्लाय द्यायचं आहे, तेव्हा ना आपल्या शरीरात जे हार्मोन्स क्रिएट होतात, ते फाईट आपण जेव्हा करतो ते हार्मोन्स यूज होतात. बरोबर. जेव्हा फ्लाय, निघून जायला पण ताकद लागते सर. बरोबर. जेव्हा आपण निघून जातो त्या सिच्युएशनमधनं, तेव्हा ते हार्मोन्स यूज होतात. पण फ्रीज ही अशी कंडिशन आहे ना, जिथे ती व्यक्ती समोर थांबून ऐकत राहते सगळं, काहीच रिॲक्ट होत नाही, फक्त ऐकून घेते. आणि हे मोस्टली बायकांच्या बाबतीत जास्त होतं, की त्या घरी जे काय ते शांतपणे फक्त ऐकून घेतात, ते साठवतात आणि मग त्यांना हार्मोनल इम्बॅलन्सचे त्रास होतात. मग ते अगदी थायरॉइडपासून असतील ते सगळे त्रास, त्यांचे याचे जे त्रास आहेत गायनोकॉलॉजिकल, ते सगळे, हे सगळे फक्त फ्रीज या कंडिशनमुळे होतात. म्हणजे ते ऐकून घेतात, साठवतात, जे हार्मोन्स क्रिएट होतात ते पण सॅच्युरेट होतात आणि ते सगळे मानसिक त्रास होतात. मग हे सगळे तुम्हाला कुठल्याच ट्रीटमेंटमध्ये किंवा कुठल्याच याच्यात दिसणार नाहीत रिपोर्टमध्ये. हे हातावरती दिसतात. हे आपण त्यांना सांगू शकतो की तुमचा हा त्रास आहे, तुम्ही व्यक्त व्हा. तुम्ही व्यक्त होणं गरजेचं आहे. तुम्ही व्यक्त व्हायला लागा, तुमचे सगळे मानदुखी, खांदेदुखी कमी होऊन जाईल. प्लस आता तुम्ही एक मागच्या 6-7 महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आले होते. त्यांना हार्ट अटॅक आला आणि ब्रेन हॅमरेज झालं. दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. त्यांनी सांगितलं आमची आता रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे हार्टची, ब्रेनची ट्रीटमेंट घेत नाहीये. पण त्यांच्या शनीच्या बोटावरती तीळ होता. मी त्यांना सांगितलं सर ब्रेनची पहिले घेणं गरजेचं आहे, तुम्ही ब्रेनची ट्रीटमेंट घ्या. सो ते घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या हार्टचं ठीक आहे, तुमचं सॉल्व्ह झालेलं आहे, पण ब्रेनची पण ट्रीटमेंट तुम्ही घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला जास्त त्रास देणार आहे. सो तुम्हाला त्रास काय देणार आहे ते सुद्धा कळतं. आणि सिन्स आपण हार्मोन्सचा विषय काढला आहेच आणि मगाशी हा मुद्दा मला आपला रोमॅन्टिक याच्याबद्दल सुद्धा बोलायचं राहून गेला. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण सध्या ओव्हरऑल काळामध्ये हा खूप एक सेन्सिटिव्ह विषय झाला आहे. ते म्हणजे होमोसेक्शुअलिटी किंवा एखादा व्यक्ती जन्म पुरुष म्हणून घेतो पण त्याला आत्म स्त्री वाटते, नाही तर एखादी मुलगी जन्मस्त्री म्हणून घेते पण तिला पुरुष म्हणून जगण्याची हे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हाताच्या रेषा कशा सांगतात? काय हाताच्या रेषेत क्लिअर कळतं की तो होमोसेक्शुअल आहे, बायसेक्शुअल आहे का गे आहे किंवा लेस्बियन आहे. अच्छा, अगदी क्लिअर कळतं. अच्छा. त्यामुळे माझं म्हणणं असतं की लग्न व्हायच्या आधी हे दाखवणं खूप गरजेचं काय आहे की ती व्यक्ती, आणि ह्याच्यात फक्त एक आहे, त्या व्यक्तीचा हाताचा फोटो चालत नाही, ती व्यक्ती समोर लागते. कारण हात आणि बाकी काही अंगलक्षणं हे बघणं गरजेचं असतं. हे हस्त सामुद्रिक जरी आहे तरी सामुद्रिक म्हणजे अंगलक्षणं. सो काही अंगावरची लक्षणं आणि काही हातावरचे चिन्ह याच्यावरनं आपण सांगतो की ही व्यक्ती, त्याचा फिजिकल रिलेशनचा ओढा दुसऱ्या बाजूला आहे. अच्छा, हे आपल्याला खूप क्लिअर सांगता येतं. म्हणजे मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्याच्या घरचे लग्नासाठी फोर्स करत होते. जेव्हा पालक आणि मुलगा येतो तेव्हा मी प्रत्येकाशी 1 to 1 पण बोलतो. पालकांना बाहेर माझे वेटिंग रूम आहे तिकडे बसवतो आणि मग त्या मुलाशी बोलतो. त्यांना मग मुलाशी बोललो की तुला आहे म्हणजे तुला एखादा मुलगा आवडतो, मग तू मुलीशी लग्न करून का तिचा संसार आहे? त्यामुळे मी घरी नाही सांगू शकत, मी घरी कसं सांगणार? सो मग त्यावेळेस मला सांगावं लागतं की थांबा, आत्ता लग्न करू नका, याचं थोडं पुढे ढकला, आत्ता केलं तर वादविवाद आहे, ते टाळावं लागतं. सो अशा गोष्टी कराव्या लागतात. हा, म्हणजे ती काय म्हणतात ना, काय अवघड सिच्युएशन कशी हँडल करायची ही सुद्धा खूप गरजेची आहे. आणि सिन्स आता आपण ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय, मला एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा वाटतो की एखादं घर असतं की ज्याच्यामध्ये ना एका आजाराची हिस्ट्री असते की बाबा काहींना एक्स्ट्रीम शुगर आहे तर एक्स्ट्रीम शुगर आहे, काहींच्या घरी सतत ऑल्टरनेट पिढीमध्ये कॅन्सर आहेत. सो कॅन्सर असेल किंवा हे असे जे काय म्हणतात दुर्धर आजार आहेत, हे हातावर दिसतात का आणि मग त्याची काळजी घेता येते का? सर
आता तुम्ही खूप महत्त्वाचा एक विषय निघाला, काळजी घेता येते का? आजार आपल्याला थांबवता येत नाही, बरोबर बरोबर, पण काळजी घेता येते का? येस. करेक्ट. आणि मी मध्येच एक हे केलं होतं की आपल्या पूर्वजांनी ना आपल्याला एक सवय सांगितलेली, म्हणजे सकाळी उठल्यानंतर हात बघायचा आणि कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते करदर्शन, हा श्लोक म्हणायचा. बरोबर. त्याच्या मागचं काय कारण असेल? की आपला रोज हात बघा आणि आपल्याला लक्षात द्यावं की आपल्याला काय काय काळजी घ्यायची, आपल्या हातावरती काय लिहिलेलं नाही. आपल्या हातावरती होणारे बदल हे जोवर आपण हात रोज बघत नाही तोवर आपल्याला बदल कळणार नाहीयेत. जेव्हा तुमच्या हातावरती तीळ येतो तेव्हा तुम्हाला आरोग्याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो. तो तीळ कुठे आलाय त्याच्यावरती तो ऑर्गन ठरवतो, पण तो त्रास होतोच होतो. जन्मापासून जे तीळ असतात ते त्रास देत नाही, पण अचानक येणारे तीळ हे त्रास देतात. मग हे कळणार कसे तुम्हाला अचानक आलेत ते? माझ्याकडे जेव्हा जातक येतो तेव्हा मी त्यांना विचारतो, हा तीळ कधी आला? नाही आठवत नाही, वर्ष दीड वर्ष झाला आहे. म्हणजे हातावरती सुद्धा तीळ येतात? हातावरती तीळ येतात. बापरे. आणि ते जेव्हा येतात तेव्हा ते खूप जास्त त्रास घेऊन येतात, शारीरिक त्रास घेऊन येतात. कुठले घेऊन येतात ते पण आपल्याला सांगता येतं, कुठल्या ग्रहावरती आहे त्याच्यावरनं. म्हणून मी म्हणतो की रोज हात बघा तुमचा, भले का तुम्हाला काही कळो न कळो, पण तुम्हाला नवीन रेषा आलेल्या, नवीन डाग आलेले, नवीन तीळ आलेले हे तर कळतील. हो 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 हो, ते बघा आणि त्याच्यावरनं आपण काय होणार आहे ते सांगू शकतो. अरे बापरे. त्यामुळे काळजी घेऊ शकतो का? ही काळजी घेऊ शकतो आपण. रोज आपल्याला हात बघायचा आहे, 2 मिनिटं तुमच्या हाताकडे लक्ष द्यायचं, कुठे काही तीळ आहे का, कुठे काही चिन्ह आहे का, काही बदल, तेवढं बघायचंय आणि बस. म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी खूप आधी घेता येईल. प्लस याच्यात अजून एक असतं की रेषा जर काही तुटलेल्या असतील किंवा रेषांना काही जर प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा, माझ्याकडे समजा जातक आलाय 25-30 वर्षापूर्वी, 25-30 वर्षाचा असताना आणि त्याची आयुष्य रेषा तुटलेली 52व्या वर्षी, मी त्याला सांगतो 45 वर्षापासून तुम्ही तुमचे मेडिकल चेकअप करा. मेडिकल चेकअप जेव्हा तो 45 पासून करतो तेव्हा 47-48 वर्षी जो त्रास उद्भवतो तो त्याला आधीच कळतो आणि त्याला त्याचा जो काही तुम्ही जसं म्हणाल की उपाय करता येतील ते उपाय आधीच करतात आणि काळजी घेता येते. म्हणजे होणारा त्रास टाळता येत नाही, पण त्याचा फक्त इम्पॅक्ट कमी करता येतो. हो, ते तर सगळ्याच ह्याच्यामध्ये आहे की आपण नशीब नाही बदलू शकत, आपण स्वतःला स्ट्रॉंग करू शकतो किंवा आपण ते एक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो. मला याच नोटवरती ना आपल्या इथे एक जे सर्वसाधारण बोललं जातं ना त्याच अनुषंगाने पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या इथे एक सतत एक रड आपण ऐकतो, ह्याच्या ना हातात पैसाच टिकत नाही, नाहीतर ना ह्याच्या हाताला यशच नाही. तर हे जे म्हणतात तर ते काय आहे? ते कोणत्या हाताच्या रेषा खराब असलं की हातात पैसा राहत? हातात पैसा न टिकण्याची 2 कारण आहेत. एक तर तुमचं शनीचं बोट आहे ते वाकडं असतं, अशा माणसाच्या आयुष्यात पैसा टिकणार नाही. येणार भरपूर, म्हणजे अशी व्यक्ती बघितलेली मी, दिवसाला लाख कमवते पण पैसा नाही टिकणार. शनीचं बोट वाकडं असतं, पैसा किती येऊ टिकणार नाही. दुसरी गोष्ट, तुमची भाग्यरेषा जी आहे ती या शनीच्या कक्षेत नसते. अशा व्यक्ती पण भरपूर पैसा कमवला तरी पैसा टिकणारच नाही. हे पैसे येतात पण टिकत नाहीचे. पैसा येणारच नाही का असं कधी होईल? जर तुमची भाग्यरेषा खूप जास्त खराब आहे त्यावेळेस पैसा येणारच नाही. अशा याला आपण उपाय खूप साधे सोपे उपाय देतो. म्हणजे तुमच्याकडे समजा गाडी नाही आहे आणि तुम्हाला मुंबईला जायचंच आहे, तुम्ही काय कराल? आपण दुसऱ्याच्या गाडीने जाऊ. मी तेच सांगतो, तुम्हाला भविष्य, तुमचं भाग्य चांगलं नाही आहे, दुसऱ्याचं भाग्य वापरा, पार्टनर म्हणून घ्या त्याला. अच्छा, सो ते पार्टनरशिप पण दिसते त्या सगळ्या. पार्टनरशिप नाही दिसत, ह्याला सपोर्टची गरज आहे. सपोर्टची गरज दिसते, बरोबर. मग मी काय सांगतो त्यांना, तुम्ही सपोर्ट घ्या दुसऱ्याचा आणि मग पुढे जा. फायनल काय आहे, आपल्याला तिथपर्यंत जायचंय, मग ते सपोर्ट घेऊन जा किंवा कसंही जा. आता हे हात घराच्या बाबतीत पण दिसतं. बरेच जण विचारतात मला माझ्या हातात घर आहे का, आणि नसतं. तेव्हा मी सांगतो की तुमच्या हातात नाहीये, तुम्हाला सपोर्ट घेऊन घर करावं लागेल. सो ते अशा पद्धतीने खूप क्लिअर गोष्टी दिसतात. करिअर असो, तुमचं घर असो किंवा काही असो. बरं, मला एक प्रश्न आता ह्याच्या पुढे असा विचारायचा वाटतो की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की हात आपल्यावर आयुष्यभर राहणार आहे, त्यामुळे जर एखादा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती सुद्धा आयुष्यभर साधना करायला लागेल. तर तेव्हा तुम्ही तुमच्याकडनं एखादा जातक जेव्हा येतो तेव्हा तुम्ही त्याला कोणकोणत्या प्रकारच्या साधना देता? ओके,
अगदी साध्या सोप्या प्रकारचे असतात. गुरु खराब झाला असेल तर मी गुरुची उपासना काय आहे, तर दर गुरुवारी दत्त महाराज, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचे. बरोबर. पिवळं फूल, हरभरा डाळ आणि गुळ एवढं व्हायचंय, बाकी काही नाही. ही झाली गुरुची उपासना. शनी खराब झाला असेल तर तुम्हाला रोज सकाळी सूर्योदयानंतरच्या पहिल्या तासात 20 मिनिटं चालायचे. आता हे का, तर आपल्या पायामध्ये शनी महाराज असतात. आपण जेवढं सकाळी जास्त चालू तेवढा शनी ॲक्टिवेट होतो आणि तुमची कामं मार्गी लागतात. आता तुम्ही बऱ्याचदा बघा की लोक प्लॅनिंग खूप चांगलं करतात पण एक्झिक्युशनच जमत नाही. अशा लोकांनी त्यांचा अंगठा बघावा. अंगठ्याचं पहिलं पेर जे असतं ते प्लॅनिंगचं असतं, दुसरं पेर जे असतं ते एक्झिक्युशनचं. प्लॅनिंग खूप चांगलं असेल तर वरच्या पेरामध्ये काही आडव्या रेषा वगैरे नसतात. एक्झिक्युशन खराब असेल तर खालच्या पेरात आडव्या लाईन्स असतात. अशा लोकांनी खूप खूप ठरवतात ते, मी आज हे करणार, आज ते करणार, पण नाही जमत. अशा लोकांनी हा उपाय करावा शनीचा. आणि दुसरी गोष्ट, जे जे बिझनेससाठी माझ्याकडे येतात त्यांच्या हातात जर एक्झिक्युशन नसेल, मी सांगतो पार्टनर घ्या ज्याचं एक्झिक्युशन चांगलं आहे. तुमच्यानी होणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, नाही होणार. गोष्टी पुढे ढकलल्या जातात. लोक त्याला म्हणतात आळशी आहे. लोक साधा लेवल लावून टाकतात की आळशी आहे, बरोबर. पण त्याच्या हातात एक्झिक्युशन नसतं म्हणून तो करत नाही. मग अशा वेळेस सरळ पार्टनर घ्यावा ज्याचं एक्झिक्युशन चांगलं आहे. तुम्ही प्लॅनिंग करावं, त्याला एक्झिक्यूट करायला द्यावं. दोघांचं भलं होतं, दोघांचाही फायदा होतो. ओके. मला एक विचारायचं आहे की मगापासून तुम्ही अनेक सिच्युएशन अशा सांगितल्या ना की जिथे काही काही काय म्हणतो ना, तसं स्पष्ट आहे पण ते समोरच्याला ते ऐकायला कठीण आहे, त्याच्यासाठी ते कडू आहे. तर मग सपोज एखाद्याला विवाहाचा योग नाही किंवा एखाद्याला हातात पैसा न टिकण्याचा योग दिसतोय, तर अशा सिच्युएशन तुम्ही ॲज अ माणूस म्हणून कशा हँडल करता? सर नाही, मी तिथं माणूस नसतो, मी तिथं कन्सल्टंट असतो. आणि कन्सल्टंटनी स्पष्ट सांगणंच अपेक्षित आहे. म्हणजे बऱ्याचदा लोक मला येऊन विचारतात की सर मला तुमच्याकडनं स्पष्टच ऐकायचं आहे. स्पष्टच ऐकायचं तर मला त्यांना खुश नाही करायचं आहे, मला त्यांचं भलं करायचं आहे किंवा मला त्यांना योग्य तो सल्ला द्यायचा आहे. त्यामुळे जर त्यांच्या हातात वैवाहिक सुख नसेल तर मी सांगतो रिलेशनमध्ये तुम्हाला ॲडजस्टच करायचं आहे. ॲडजस्ट केलं तरच रिलेशन टिकेल, नाही तर नाही टिकणार. इतक्या क्लिअर मला सांगावंच लागतं तुम्हाला. सर मला एक मगाशी आपण बोलताना तुम्ही एक मुद्दा म्हटलात की हाताच्या रेषा ह्या आयुष्यभर आपल्या बरोबर राहणार आहेत, त्यामुळे फक्त एकदा उपाय केला आणि सोडून दिलं असं नाही होत. सो तुम्ही जेव्हा तुमच्याकडे जातक येतात तेव्हा तुम्ही त्यांना कशा उपाय देता? म्हणजे वन टाइम सोल्युशन काय असतं आणि तुमच्या ऑल टाइम सोल्युशन्स कशी असतात? सर वन टाइम सोल्युशन नावाचा प्रकारच नाही आहे याच्यात. तुम्हाला आयुष्यभर तुमच्या हातावरती आणि तुमच्या स्वतःवरती कामच करायचं. बरोबर. आता मगाशी जसं गुरु आणि शनीचं सांगितलं, गुरु जर खराब असेल तर दत्त महाराज, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचे. पिवळं फूल, हरभरा डाळ आणि गुळ हे व्हायचंय. दुसरी गोष्ट, शनी जर खराब असेल तर रोज सकाळी सूर्योदयानंतर पहिल्या तासात 20 मिनिटं चालायचंय. आपल्या पायामध्ये शनी महाराज असतात. आपण जेवढं सकाळी जास्त चालू तेवढं तो शनी ऍक्टिव्हेट होतो आणि कामं मार्गी लागतात. दुसरी गोष्ट अशी आहे, चालताना ट्रेडमिलवरती चालायचं नाही. जमिनीशी शनी आपल्याला बांधून ठेवतो, त्यामुळे एकाच ठिकाणी चालायचं नाहीये. जेवढं जास्त लांब चालत जातील तेवढं लांब चालायचंय, लांब चालत यायचंय. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. तिसरं आहे रवी. रवी म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं, हा साधा सोपा उपाय आहे. बुधासाठी बुधवारी गाईला हिरवा चारा देणं. हे असे साधे सोपे उपाय मी सांगतो जेणेकरून लोकांना ते करणं पण सोपं आहे. कारण उपाय जर अवघड दिले तर ते होत नाही आणि परिणाम पडत नाही. बरोबर. सर्वात महत्त्वाचं, मी एक माझ्याकडं कायम मी माझ्यासाठी रूल टाकून ठेवलेला आहे. लोकांना जे काही उपाय द्यायचे आहेत ते जास्तीत जास्त 800 ते 1000 रुपयापर्यंत द्यायचे, जास्तीत जास्त 1500. काय होतं, लोक आधीच त्रासलेली असतात. बरोबर. डॉक्टर आणि ज्योतिष याच्याकडे कधी कोणी आनंदी होऊन आलेलं आहे असं कधीच नाही. सो काही ना काहीतरी त्रास आहे त्याला, म्हणून तो तुमच्याकडे आलाय. तुम्ही जर त्याला 10-12 हजाराचा तो खडा अंगठीत घालण्यासाठी 60-70 हजाराची अंगठी असा जर खर्च सांगितला तर तो तुम्हाला, जर त्याचा फायदा नाही झाला तर प्रचंड शिव्या देणार आहे. ऑफकोर्स. त्यापेक्षा तुम्ही त्याला असे उपाय द्या की ज्यांनी त्याला त्रास होणार नाहीये. बरोबर. ना आर्थिक ना मानसिक. बरोबर. कारण काय होतं, मला हा उपाय सांगितला पण मला करता येत नाही, त्याचा त्रास जास्त असतो. कारण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून करता येत नाही. पण मग त्याला अल्टरनेटिव्ह भरपूर आहेत. मग हे साधे सोपे उपाय मी सांगतो जे आरामात करता येतात, कोणालाही करता येतात. पितृदोषावरती मी त्रिपिंड वगैरे काही सांगत नाही. मी काय सांगतो, तुम्ही जिथं राहता तिथल्या ग्रामदेवताला तुम्हाला दर रविवारी जायचंय, गाईला हिरवा चारा द्यायचा आठवड्यातून कधीही एकदा, आणि भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचे. बरोबर. इतके साधे सोपे उपाय. अजिबात त्याला मानसिक त्रास नाही, आर्थिक त्रास नाही, शारीरिक त्रास नाही. सो असे उपाय मी देतो. आणि मला आता आपण गप्पांच्या एंडकडे चाललेलो आहोत.
आणि ते जाता जाता मला तुम्हाला हे नक्की विचारावंसं वाटेल की प्रत्येक शास्त्र तुम्ही कसं वापरता ना त्याच्यावरती त्याची फळं आणि तुमचं आयुष्य डिपेंड असतं. सो हस्तमुद्र हे जे शास्त्र आहे हे एखाद्या व्यक्तीने कधी कधी आणि कसं कसं वापरलं पाहिजे. सर माझं म्हणणं काय माहिती आहे, हस्त सामुद्रिक शास्त्र असू दे, ज्योतिषशास्त्र असू दे, अंक न्यूरो कुठलंही असू दे, हे शास्त्र फक्त जेव्हा गरज आहे तुम्हाला तेव्हाच वापरा. म्हणजे मी तर 12 वर्षाचं मूल झाल्याशिवाय त्याचा हात पण बघत नाही. कारण तुम्हाला जे कर्म भोगायचंय आणि उपभोगायचंय ते दोन्ही तुम्ही करणं गरजेचं आहे. माझा स्वतःचा कर्मावरती विश्वास आहे. बरोबर. मी काम चालू करतो, अडचण आली तर नक्कीच हे करतो. पण तुम्हाला काही अडचण नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, विनाकारण जाऊ नका ज्योतिषाकडे. कारण पुढचं काहीतरी निघणारच आहे. हो. त्याने तुम्हाला आत्तापासून त्रास होईल. माझं म्हणणं तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्या. हा मला हा बिझनेस चालू करायचा आहे, बरोबर, किंवा मला इथे मोठी इन्व्हेस्टमेंट घ्यायची आहे, मला घर घ्यायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मूल जन्माला घालायचं आहे, अशा वेळेस नक्की बघा. पण उगाचच मला काही नाही, माझं सगळं व्यवस्थित चाललंय, मी बघून येतो, अजिबात करू नका. कारण माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती का, की आपण चांगलं नाही लक्षात ठेवत. जे प्रॉब्लेम आहे ना तो भुंगा जास्त डोक्यावर राहतो. साधं तुम्हाला उदाहरण सांगतो, पेपरमध्ये रोजचं भविष्य येतं, सिंह राशीला आजचा दिवस खराब जाणार आहे. हे वाचलं की दिवस खराबच जाणार आहे ऑफकोर्स. त्यामुळे ते वाचू नका ना तुम्ही. खरंय. मला ना हे जेव्हा राशी भविष्याचा विषय निघतो ना, मला खबरदार मधला एक सीन आठवतो, ज्याच्यामध्ये निर्मिती सावंत सांगतात, एक काम करा, 2 दिवसाचं भविष्य आजचं म्हणून येऊ नका, गुरुजी तरी वेगळं काय करतात. सो नाही, मला असं कोणावरती हे करायचं नाहीये. पण तुमचा मुद्दा हा बरोबर आहे की जसं आपण वाचतो ना तसं ते ऑटोमॅटिकली होतं. तुम्ही अट्रॅक्ट करता त्या वाईब, त्या तसं नाही करायला पाहिजे. आणि गोईंग अहेड, मला तुम्हाला हा विचारायचा प्रश्न की अनेकदा ना अशी लोक असतात की जी उगाच खोड्या काढायला येतात किंवा एक क्रॉस चेक करायला येतात. तर तुमच्या बाबत असे झालेत का? झाले खूप झालेत. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, एक जण आला होता आणि फार संभाजीनगरवरून आला होता, छत्रपती संभाजीनगर. 3 जण आले होते ते. त्यातला एक जण, त्याने हात दाखवला आणि मला त्याच्या हातावरती दिसत होत्या काही गोष्टी. मी त्याला विचारलं की बाबा तुझ्या विवाहामध्ये काहीतरी अडचणी दिसतात, म्हणजे पितृदोष दिसत होता, टू बी फ्रँक. तेव्हा मी त्याला म्हटलं तुझ्या वडिलांची पिढी, तुझी पिढी आणि तुझ्या खालची पिढी याच्यात मला संतती आणि विवाहामध्ये प्रॉब्लेम दिसत नाही. म्हटलं काही नाही आहे, ठीक आहे म्हटलं. पुढचं सगळं बघताना त्याने मला नंतर विवाहाचा प्रश्न विचारला. मी म्हटलं 29व्या वर्षी काहीतरी झालं दिसतंय. तो म्हटलं घटस्फोट झालाय. म्हणलं मी सर्वात पहिले तेच विचारलं होतं ना. एक्झॅक्टली. सर्वात पहिले माझा प्रश्न होता विवाह आणि संततीमध्ये मला प्रॉब्लेम दिसतोय, तेव्हा तू नाही का म्हणला. तो मला म्हणे नाही सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं, तुम्हाला कळतंय का ते बघायचं होतं. मी त्याला म्हटलं तुझा प्रश्न थांबव, तू इथनं जा. माझी परीक्षा बघायला तुम्ही आला असाल तर येऊ नका. पण मला मजा वाटते खरंच लोकांकडे एवढा वेळ आणि पेशन्स आणि असं क्रॉस चेक करायला येतात. आणि तो इथनं नाही, छत्रपती संभाजीनगरवरनं आला होता. डेंजर आहे सगळं. मग मी त्याला म्हटलं की बाबा तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत का तुला माझं किती ज्ञान आहे ते बघायचं आहे, ते सांग. थोडीशी वादावादी झाली. मग त्याच्याजवळ बरोबर जे आले होते, कारण त्यांचं आधी सेशन झालं होतं, बरोबर. मग ते सगळं मिटलं. मग त्याचं बघितलं, मी त्याला सांगितलं उपाय आणि मग तो गेला. मला एक सांगा, बाय एनी चान्स तुमच्याबरोबर असं झालंय का की एक डॉक्टरांमध्ये कसं एक फर्स्ट ओपिनियन घेऊ, सेकंड ओपिनियन घेऊ, तर असं तुमच्या बाबतीत होतं का? 100% होतं. आणि क्लिअर सांगतात लोक की सर तुम्हाला खरंच सांगतो, मी दुसऱ्याकडे पण जाऊन आलेलो आहे, त्याने मला असं असं सांगितलं, तुम्ही मला असं असं सांगितलं. बऱ्याचदा तर अपॉइंटमेंट घेताना लोक असं म्हणतात की आम्हाला यांनी असं असं सांगितलेलं, त्याचा उपयोग झाला नाही, तुमचा उपयोग होईल का. म्हटलं हात नाही बघितलं तर मी कसं सांगणार. आणि उपयोग तुम्ही तो उपाय केला, तुम्ही ती साधना केली तर आहे ना. आणि माझं म्हणणं हेच आहे की माझ्याकडे तुम्ही जेव्हा येताय तेव्हा मी तुम्हाला लाखभराचा काही उपाय सांगतोय का. मी सांगतोय की एखादं ब्रेसलेट मी सांगतो, 850चं ब्रेसलेट असतं ते, 850-1000 रुपये, तेवढंच सांगतो मी. तेवढं करून बघायला, तुमच्या आयुष्याचा जर मोठा प्रश्न आहे तेवढं करून बघा ना तुम्ही. आणि मग तुम्ही म्हणा फरक नाही पडला. तुम्ही उपाय करायच्या आधीच, माझ्याकडे यायच्या आधीच तुम्ही खरं सांगणार ना. खरं सांगणार नाही, या प्रश्नाला उत्तरच नाही. तुम्ही एक विषय काढला, म्हणजे ऍक्च्युली मला शेवटचा प्रश्न घ्यायचा होता, पण तुम्ही एक विषय काढला म्हणून विचारतो. हा जो तुम्ही आता ब्रेसलेटचा विषय काढला, हाऊ दिस ब्रेसलेट्स वर्क. कारण ही आपण घालताना आपल्या नसेवरती घालतो, राईट? बरोबर. तर ते कुठल्या हातात घालायचं, म्हणजे नस म्हणजे मला म्हणायचं मनगट, म्हणजे त्याचं कनेक्शन आपल्या ह्याच्याशी येतो. तर ह्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती कसा होतो?
बेसिकली कसं होतं ना, तुमचं जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया बुध जेव्हा खराब होतो. बुध म्हणजे वाचा आणि व्यापार. सो तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही आणि तुमच्या आर्थिक अडचणी असतात. जेव्हा ग्रीन जेड ब्रेसलेट मी देतो त्यांना, ग्रीन जेड जेव्हा घालतं तेव्हा तो बुधाचं गुण जे आहेत ते वाढवतो. तुम्हाला तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करायला तो मदत करतो. हे बघा, मी म्हणत नाही की ब्रेसलेट घातलं म्हणजे 100% तुम्ही चांगले होता, नाही, अजिबात नाही. पण 50 ते 60% फरक पडतो. बऱ्याचदा मी म्हणजे टायगर आय जेव्हा देतो ना, लोक घाबरत असतात खूप आधी, छातीत धडधड होणं, भीती वाटणं, कुठलाही निर्णय घेता न येणं. आणि जेव्हा टायगर आय देतो ना, त्या लोकांचं छातीतलं धडधड थांबते. सो हा त्याचा असा परिणाम होतो. आणि माझं परत तेच म्हणणं आहे की छोटे छोटे उपाय करा आणि तुमचं आयुष्य खूप जास्त बदलेल. महत्त्वाचं काय असतं, तुमचं मानसिक आरोग्य खूप जास्त महत्त्वाचं आहे. लोक त्याला खूप दुय्यम स्थान देतात. लोक सध्या पैसा आणि विवाह किंवा पैसा आणि म्हणजे त्या गोष्टींकडे बघतात. पैसाच म्हणेल, पैसाच. कारण पैसा हे तो सब कुछ है. येस, पण पैसा उपभोगायला तुमचं हेल्थ चांगली पाहिजे, तुमची मानसिकता चांगली पाहिजे. लोक त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. म्हणजे एन्झायटीच्या औषधं घेत असतात आणि खूप जास्त पळत असतात. माझं म्हणणं ते तुम्ही थांबवा थोडं. मी म्हणत नाही पैशाकडे पळू नका, मी स्वतः पण पळतो पैशाच्या मागे. पण तुम्ही तुमचं बॅलन्स करणं गरजेचं आहे. मेंटल हेल्थ आणि आर्थिक गोष्टी या बॅलन्स करा, तरच तुमचं आयुष्य सुंदर आहे. खरं ॲब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं ही सगळी शास्त्र जी आहेत ना, ती ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला ह्याच गोष्टींना मदत करण्यासाठी की तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे सुखी राहायला पाहिजेत, खुश राहायला पाहिजे. तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्हाला मजा यायला पाहिजे. सो ती मजा मी तर घेतोयच आहे. कारण मला रिसेंटली ना माझ्या एका मैत्रिणीने पण विचारलं की आद्या, तू आता रेडिओ सोडलायस, रेडिओला तुला इतकी छान मजा होती, ग्लॅमर होतं, रोज स्टार्सना भेटत होता, तू मिस करतोस का रेडिओ? किंवा तुला आत्ताच मिळणार? म्हणजे आय डू मिस ती इंटरॅक्शन लाईव्ह हे, पण मी आत्ता जे काम करतोय ना त्याच्यामध्ये जास्त मजा येते. सो आय थिंक ही मजा येणं ना ॲट द एंड ऑफ द डे ते खूप गरजेचं आहे. आता तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा आणला. म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्याकडे जातक येतात ना, तेव्हा मी त्यांना एक सांगतो, तुमच्या हातात जे आहे ना त्याच्या मागे पळा आणि जे नाही आहे ना ते सोडून द्या. सो ट्रू, सो ट्रू. लोक उलटं करतात. जे त्यांच्या हातात नाही आहे ना त्याच्या मागं पळतात आणि जे हातात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. अगदी उदाहरण द्यायचं तर ज्यांच्या हातात रिलेशन नाही आहे ते रिलेशनसाठीच रडतात आणि ज्यांच्या हातात पैसा नाही आहे ते पैशासाठीच रडतात. आय नो. सो माझं हेच असतं की तुमच्या हातात काय चांगलं आहे, तुमच्या हातात पैसा चांगला आहे, करिअर चांगलं आहे ना, रिलेशनकडे थोडंसं दुर्लक्ष करा. वा 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 वा. घटस्फोट असू देत, काही असू देत, त्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करा, करिअरकडे लक्ष द्या. आणि तुमच्या जर रिलेशन चांगलं आहे ना, तुम्ही कुटुंबात जास्त वेळ घालवा, पैसा थोडा कमी आला तरी चालेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो हे साध्या सोपे उपाय सांगून मला फक्त एकच असतं की समोरचा माणूस आनंदी व्हायला पाहिजे, त्याचं आयुष्य आनंदी व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मला कितीही कडू बोलावं लागलं, मला कितीही खरं बोलावं लागलं तरी बोलावं लागतं. नाही, पण ते डॉक्टरसारखं आहे ना की डॉक्टरांनी त्याचं काम करणं खूप गरजेचं आहे. सो आजचे जे आपले डॉक्टर आहेत त्यांना इथेच आता गप्पांचा आमचा हा जो प्रवास आहे हा कॅमेरावरती बंद करायचा वेळ झालेला आहे, कारण आपल्याकडे लिमिटेशन्स आहेत. पण मी माझे टीममेट सगळ्यांचे जे काय आता भुवया अशा वरती आल्यात की अरे हे प्रश्न विचारूयात, आता कॅमेरा बंद होऊ देत, मग आम्ही हे सगळे प्रश्न विचारतो. सो ते प्रश्न आम्ही त्यांना विचारू. जर तुम्हाला सरांना पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवरती बोलवावंसं वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये भरभरून सांगा की आधीश हा प्रश्न विचारणे, तर ह्या एका विषयावरती फक्त रिलेशनशिप याच्यावरती हस्तरेषांचं काय महत्त्व आहे ह्याचा एक वेगळा एपिसोड करायचा आहे का, हे सगळं आम्ही कधी करू जेव्हा तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगाल तेव्हा. सो मी माझ्याकडनं आत्ता गप्पा जरी थांबवत असलो तरी सर मला असं वाटतं की एंड आपण तुमच्या मनोगताने करूया. तुम्हाला आज इथे येऊन गप्पा मारून कसं वाटलं ते सांगा. मला ॲक्च्युली ना मी खूप पॉडकास्ट केलेले आहेत, पण ते पॉडकास्ट कसे असायचे प्रश्नोत्तराच्या ह्याच्यात. आज मला इथं खूप छान काय वाटलं, आपला कुठला असा प्रश्न ठरलेलाच नाही आहे, फ्लो आहे आपला. एक्झॅक्टली. म्हणजे जे मनाला येईल ते तुम्ही प्रश्न विचारताय, मला जे उत्तर त्यावेळेला सुचेल. म्हणजे असं पण नाही की हे उत्तर तयार करून आलेलं आहे, हे उत्तर पाठ आहे. जे मला त्यावेळेला सुचेल, जे त्यावेळेला मला उमजेल ते मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे हा फ्लो मला खूप जास्त वाटला आणि आपण गप्पांच्या स्वरूपात लोकांना काहीतरी देतोय ते जास्त फायद्याचं आहे. नाही, कारण मुद्दा तोच आहे. कारण काय आहे, नुसतं आपण सुद्धा लक्षात घेतलं असेल की जेव्हा शाळेमध्ये एखादं घोकून एखादी गोष्ट शिकवण्यापेक्षा एखादा मित्र तुमच्या खांद्यावरती हात टाकून एखादी गोष्ट जेव्हा सांगतो ना ते जास्त लक्षात राहतं. आणि मला वाटतं भविष्यशाला तुमचा तोच मित्र बनण्याचा प्रयत्न करतोय. सो गप्पांचा प्रवास जरी आज इथे थांबवत असलो तरी चॅनलवरती आपला हा जो गप्पांचा प्रवास आहे हा असा सुरू राहणार आहे. सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा आणि तुमचे फीडबॅक, तुमचं कान धरणं माझं ते सगळ्यात पहिल्यांदा चालू ठेवा. थँक्यू सो मच. धन्यवाद.